नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विशू सुलक्षणाताईंनी बोलावून घेतल्यामुळे आलेला असतो आणि तो त्यांना विचारतो की आई काय काम आहे बोल. त्यावर सुलक्षणाताई विशूला म्हणतात की विशू तुला मी सांगितलं होतं ना. आणि त्या शुभ्राकडे बघत म्हणतात की ही शुभ्रा आहे आणि त्या शुभ्राला विशूची ओळख करून देत म्हणतात की आणि हा आमचा चौथा मुलगा विशू. मग शुभ्रा विशूजवळ येते आणि त्याला हाय करते. मग विशूसुद्धा आनंदाने हाय करून हात पुढे करतो आणि यानंतर दोघेही बराच वेळ एकमेकांचा हातात पकडून ठेवतात. मग सुलक्षणाताई दोघांच्या हातात घेऊन म्हणतात की हा जो हात पकडून ठेवला आहे ना तुम्ही, तो कायम असंच ठेवा, एकमेकांना कायम साथ द्यायची. मग शुभ्रा आश्चर्याने विचारते की म्हणजे आईसाहेब? तर सुलक्षणाताई म्हणतात की म्हणजे विशू आता फक्त आमचा मुलगा नाही तर तुझा होणारा नवरासुद्धा आहे. हे ऐकून शुभ्रा खूप शॉक होते. मग सुलक्षणाताई म्हणतात की आता तुमचं लग्न होईल. मग विशू सुलक्षणाताईंना म्हणतो आई अगं काय बोलतेस तू? आणि आपलं ठरलं होतं ना की आणि तुला माझा निर्णयसुद्धा माहीत आहे आणि कारणसुद्धा, आणि तरीसुद्धा तू हे. मग सुलक्षणाताई म्हणतात की विशू तू म्हणाला होतास ना की तुला आमचं दुःख पाहवत नाही म्हणून, आणि तू शब्दही दिला होतास की आम्ही सांगेल तेच तू करशील. मग आता तेच कर विशू. तोपर्यंत आमच्या शब्दाचा मान ठेवत आलायस तू आत्तापर्यंत आणि त्यावर विश्वाससुद्धा ठेवत आलायस. त्याच विश्वासाने तू आमच्या आवडीच्या मुलीशी लग्न करणार आहेस. विशू खरं सांगायचं तर शुभ्रा हीच आमची पहिली पसंती होती आणि नेहमीच राहील. निंबाळकरांच्या घरी ती सून म्हणून यावी अशी आमची नेहमीच इच्छा होती. बाळा तू शुभ्राशी लग्न करशील का? कदाचित ही माझी शेवटचीच इच्छा आहे असं समज आणि त्या इच्छेचा आदर करशील, तिच्याशी लग्न करशील का? आता यानंतर आपण पाहतो की श्री आणि अगस्त्य इकडे देवी आईची ओटी भरण्यासाठी साडी घेत असतात. मग श्रीला काहीच समजत नसतं की कोणती साडी घेऊ. मग श्री अगस्त्यला म्हणते की मला काहीच कळत नाही की कोणती घेऊ. तर अगस्त्य श्रीला आश्चर्याने विचारतो की तुला कळत नाही आहे? मग श्री म्हणते की अरे देवी आईची ओटी भरायची आहे ना, जबाबदारीचं काम आहे ते, आणि साडी एकदम कशी भारी असायला पाहिजे ना. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की भारी बोलतेस ग तू, पण कधीतरीच, आणि अगस्त्य हसायला लागतो. मग श्री रागाने अगस्त्यकडे बघते आणि म्हणते की चार चौघात मी तुझा मान ठेवते ना, मग तू पण माझा मान ठेवायला हवा. आता यानंतर अगस्त्य आणि श्री दोघेही एकच साडी चॉईस करतात आणि दोघे एकमेकांकडे बघून खुश होतात. आता यानंतर साडी घेऊन दोघेही दर्शनासाठी जायला निघतात आणि दुसरीकडे आपण पाहतो की सुलक्षणाताई नाराज झालेले असतात आणि म्हणतात की माहीत आहे आम्हाला तूही तुझ्या भावासारखाच आहेस. मग विशू म्हणतो की नाही आई, माझ्यासाठी तू सांगशील तीच पूर्व दिशा. आणि तो म्हणतो की मी हे लग्न करायला तयार आहे, पण त्याआधी शुभ्राच्या मनात काय आहे ते एकदा जाणून घ्यायला हवं ना. म्हणजे ती या सगळ्यासाठी तयार आहे का? मग शुभ्रा विचार करायला लागते आणि मनामध्येच म्हणते की संधी स्वतःहून चालत आली आहे शुभ्रा. आणि विशू शुभ्राला विचारतो की शुभ्रा तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? हे बघ माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि तिने हा जो काही निर्णय घेतला आहे ना तो नीट विचार करूनच घेतला असेल. पण मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आणि तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही तरी, आणि अचानक हा जो निर्णय घेतला आहे त्यात काहीतरी असणार, तरी तू माझ्याशी लग्न असं म्हणून. मग शुभ्रा म्हणते की माझ्यासाठी सुद्धा आईसाहेबांचा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि शुभ्रा सुलक्षणाताईंचा हातात घेत म्हणते की आईसाहेब मला खरंच हे सगळं स्वप्न वाटतं हो. थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलं. आईसाहेब तुम्हीच मला समजून घेतलं, तुम्हीच मला ओळखलं. आणि ती विशूला म्हणते की मी हे लग्न करायला तयार आहे. आणि ती म्हणते की नाही, म्हणजे आपल्या दोघांना एकमेकांबद्दल काहीच माहिती नाही, माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या पास्टबद्दल जाणून घ्यायचं आहे का काही तुला? मग विशू म्हणतो की माझ्या आईने सांगितलं म्हणजे विषय संपला. मग सुलक्षणाताई शुभ्राचा आणि विशूचा हात एकमेकांच्या हातात देत म्हणतात की मग शुभ्रा सुलक्षणाताईंना विचारते की आईसाहेब हे लग्न कधी?
तर सुलक्षणाताई म्हणतात की आज आणि आत्ताच आम्हाला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. यावर विशू शॉक होऊन सुलक्षणाताईंना विचारतो की आई काय बोलते. शुभ्रासुद्धा म्हणते की आज. मग सुलक्षणाताई म्हणतात की हो, हे लग्न मंदिरात झालं तरीसुद्धा चालेल, पण हे आजच व्हायला हवं. आणि त्या म्हणतात मी पुजाऱ्यांना फोन करते. असं म्हणून सुलक्षणाताई पुजाऱ्यांना फोन करायला तिथून निघून जातात. यानंतर शुभ्रा इकडे मनातच म्हणते की श्री, तू काय म्हणाली होती, संधी ही एकदाच येते, त्याचं सोनं कर आणि बघ. केलं मी संधीचं सोनं आणि माझा एकच उद्देश होता, काही करून या निंबाळकरांच्या घरात यायचं आणि मग त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग या असल्या जोकरशी लग्न करायला लागलं ना तरी ठीक आहे. श्री, मी हरली नाही आहे, कारण शुभ्राला जे हवं असतं ना ते ती मिळवतेच. आणि चल तयारीला लाग, कारण आता तुझी उलटी गिनती सुरू झाली आहे आणि माझी पहिली शिकार तूच आहेस. पहिला नेम तुझ्यावर. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री आणि अगस्त्य दर्शनासाठी पायऱ्यांवरून जात असतात. मात्र उन्हामुळे श्रीच्या पायांना चटका लागत असतो. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री, तू थांब इथे, आडोशाला इथे उभं राहा, मी आलोच लगेच. असं म्हणून अगस्त्य आतमध्ये जाऊन पाण्याचा मटका घेऊन येतो आणि श्रीच्या पायावरती पाणी ओततो. श्री त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत असते. मग श्री मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढत असते आणि अगस्त्य तिच्या पायांवरती पाणी ओतत असतो. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की लग्नाची तयारी गुरुजी करत असतात. सुलक्षणाताई त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात की गुरुजी, सगळी तयारी झाली आहे ना, आणि लागलं असेल तर आम्हाला सांगा, काही लागलं तर आम्हाला सांगा. मग गुरुजी म्हणतात की नाही, झाली आहे सगळी तयारी आणि वधूवर आले की लग्नाला सुरुवात करूया. मग तिथे विशू विचार करत उभा असतो. सुलक्षणाताईंचं लक्ष विशूकडे जातं आणि त्या विशूकडे येऊन म्हणतात की विशू, कसला विचार करतोयस. तर विशू म्हणतो की आई, तू या जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस, तुला तुझ्या मुलांच्या मनातलं सगळंच कळतं ना लगेच. मग सुलक्षणाताई म्हणतात हो, पण सगळ्यांना काही पर्वा नसते ना आमची. मग विशू आईला म्हणतो की आई, तू तरी असं नको ना बोलू गं. मग सुलक्षणाताई हसायला लागतात आणि म्हणतात की तू खुश आहेस ना बाळा. मग विशू म्हणतो बस काय आई, तू माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी आणली शोधून. मग सुलक्षणाताई विशूला चिडवायला लागतात. विशू विचारतो पण आई, तू इतकी सुंदर मुलगी कुठून आणली शोधून. नाही म्हणजे खरंच पाहता क्षणी प्रेमात पडलो गो मी तिच्या. आणि विशू कविता करायला लागतो. सुलक्षणाताई आश्चर्याने विशूला विचारतात की विशू, तू आणि कविता. तर विशू काहीतरी सांगायला जाणार तितक्या सुलक्षणाताई त्याला शांत करतात आणि म्हणतात की आमचा निर्णय तुला आवडला ना. मग विशू म्हणतो की आई, तू कधी चुकतेस का, पण मला एक कळत नाही की आपण हे लग्न इतक्या घाईघाईत का करतोय. म्हणजे आपण करू ना मस्त पार्टी, मोठी एकदम मोठी एंगेजमेंट, म्हणजे सगळं एकदम असं लॅविश करू. मग सुलक्षणाताई म्हणतात की आमची खूप इच्छा आहे विशू, पण आम्ही नाही करू शकत. तर सुलक्षणाताई सांगतात ती धनाजीराव गायकवाड. मग विशू विचारतो की त्यांचा काय संबंध. मग सुलक्षणाताई म्हणतात की त्या धनाजीराव गायकवाड यांना जर खबर लागली ना की तुझं लग्न आणि शुभ्राचं लग्न होतं आहे, तर तो माणूस हे लग्न होऊच देणार नाही. आणि तो माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो ना याची कल्पना आहे ना तुला. म्हणून हे लग्न आम्ही घाईत करतोय. हे लग्न थांबवायला तो माणूस काही वाटेल ते करू शकतो. मग विशू म्हणतो की आई, असं काही होणार नाही. त्या धनाजीने जर प्रयत्न जरी केला ना तर मग सुलक्षणाताई त्याला थांबवत म्हणतात की तू असं काहीही करणार नाही आहेस विश्वा, आणि आत्ता ही चर्चा पुरे झाली आणि लवकरात लवकर हे लग्न व्हायलाच हवं. जर हे असं झालं ना तरच आमचा बदला पुरा होऊ शकतो. मग विशू म्हणतो की आई, अगं या लग्नाचा आणि तुझ्या बदल्याचा काय संबंध. तर सुलक्षणाताई विशूला म्हणतात की ते महत्त्वाचं नाही आहे आणि ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू फक्त बोहल्यावर चढायची तयारी कर. मग विशूसुद्धा म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तितक्यात तिथे शुभ्रा तयार होऊन आलेली असते. शुभ्राकडे बघून सुलक्षणाताई खूप खुश होतात आणि तिच्याकडे आनंदाने बघतात आणि विशू तर शुभ्राकडे बघतच बसतो.
सुलक्षणाताई विशूकडे बघतात आणि विशूला असं शुभ्राला बघताना बघून त्यासुद्धा खुश होतात. मग शुभ्रा सुलक्षणाताईंजवळ येते आणि त्यांच्या पाया पडायला लागते. तर सुलक्षणाताई म्हणतात, अगं पाया कशाला पडतेस, राहू दे. आणि शुभ्राला त्या म्हणतात की खूप सुंदर दिसते आमची होणारी सून. सुलक्षणाताई म्हणतात की चला गुरुजी सुरुवात करूया ना. यानंतर विशू शुभ्राला खुणावून सांगतो की बस. मग इकडे शुभ्रा खूप म्हणजे खूपच खुश असते आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.